तर इथे मी भाजी मस्त आपली झालेली आहे। आज जेवणामध्ये आहे आपल्या खीर, जी आपल्याला रेडी आलेली आहे, आईने पाठवून दिलेली आहे। मस्त अशी ही खीर शेवयांची आणि त्यानंतर आपली कढी। तर हे सगळा मेन्यू आपला रेडी आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं आपला सलाड। मी संध्या विनायक पाटणकर पुन्हा एकदा आपल्या विन्सेंट द मराठी कपल यावर आपलं खूप खूप स्वागत करते। तर आपण आपल्या चॅनल वेगळ्या व्हिडिओज शूट करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर आपण जास्तीत जास्त आता आपल्या किचनमधल्या रेसिपीज शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी ब्रेकफास्ट म्हणा किंवा दुपारच्या लंचमध्ये जे काही शेअर करण्याचा प्रयत्न करते, तर तुम्हाला ते आवडत असेल, जेणेकरून तुम्हाला आयडियाज येतील की काय करायचं आहे, किंवा आपल्या लेडीज लोकांना जास्ती प्रश्न असतात की स्वयंपाकात काय करायचं आहे, किंवा रोज आपण तेच भाजी पोळी हेच प्रकार खात असतो। तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी असं वेगळं करायचं आहे जे टेस्टी असेल आणि सगळे आवडीने खातील। तर अशा रेसिपीज शूट करण्याचा, तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते। जर तुम्हाला ते आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मलाही तुमच्यासोबत खूप छान छान व्हिडिओज करता येतील। सो प्लीज माझ्या चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। बरं, याआधी मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉग फर्स्ट टाईम शेअर केला, तर तो तुम्हाला आवडला असेल आणि असेच मिनी ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील आपल्या चॅनलवरती, तर तेही आवर्जून सांगा, म्हणजे मी ट्राय करेन शूट करण्याचा आणि तसंच तुमच्यासोबत शेअर करण्याचा। तर असो, आता आपण आजच्या स्वयंपाकात काय असणार आहे हे पाहून घेऊया। तर आज मी बनवणार आहे म्हणजे ताकाची कढी आणि फ्लावर बटाटा भाजी, चपाती आणि बाकी जे आपल्या नेहमीचं सलाड वगैरे जे असतं ते असणार आहे। तर चला, आता मी लवकर लागते स्वयंपाकाला। चला, तर आता आपण आपली सुरुवात पुन्हा एकदा किचनपासून करतो आहोत। तर मी इथे पॅन गरम करत ठेवले होतोय, त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते। तेल छान गरम व्हायला देते दिलं आहे। तर आता मी थोडंसं जिरं घालून घेते आणि थोडीशी राई, थोडीशी हिरवी मिरची। मी जास्तीत जास्त हिरव्या मिरच्या माझ्या स्वयंपाकात असते, म्हणजे माझ्या भाज्यांमध्ये मी यूज करते। थोडासा कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, अगदी झटपट करणार आहे तो टोमॅटो, थोडंसं परतून घेऊ। हलकासा आपण लाल करणार आहोत। यामध्ये तुम्ही लसूण ठेचूनही घालू शकता, पण मी आता इथे पेस्ट घालते, आलं लसूण पेस्ट थोडी 1 चमचा घातली आहे। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडं 2-3 मिनटं आपण परतून घेणार आहोत, कारण तुम्हाला माहीतच आहे आलं लसूण पेस्टचा उग्र जो स्मेल आहे तो निघून गेला पाहिजे आणि त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरला पाहिजे। तसे 1-2-3 मिनटं आपण परतून घेऊया आणि बस आपल्याला मसाले, आपले जे घरचे मसाले जे आहेत ते सगळे ॲड करायचे आहेत।
तुम्ही यामध्ये बाहेर जो मिळतो भाजी मसाला म्हणजे एव्हरेस्टचा भाजी मसाला तोही तुम्ही घालू शकता, वेगळी टेस्ट तुम्हाला जर हवी असेल तर. पण मी आता जो घरचाच मसाला आहे तोच घालणार आहे. तो आता आपण 2-3 मिनिटं परतून घेतलं आहे. यामध्ये घालून घेऊया आता मसाला. तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढा मसाला. तर इथे मी 1 चमचा मसाला घातला आहे. थोडीशी हळद, काय झालं, थोडासा मसाला परतून घेऊ. जो आपण मसाला घातला तो थोडासा तेलामध्ये परतून घेऊया. आणि मी फ्लावर बटाटा भाजी करते, सो बटाटे घालून घेते इथे. आणि आता फ्लावर. एकदम सिंपल लगेच होणारी भाजी आहे. परतून घेऊया. आणि आपण ही वाफेवर शिजवणार आहोत. सुकी वाटत असेल अगदीच तर मी यामध्ये जे वाफेवर शिजवणार ते जे गरम पाणी आहे तेच यामध्ये थोडं घालून घेईन, म्हणजे थोडासा ओलसरपणा ही भाजीला येईल. चवीनुसार मीठ. यामध्ये तुम्ही मटारही थोडेसे घालू शकता. भाजी फारच छान होते, मटार, बटाटा आणि फ्लावर. आणि कधीतरी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये आपले जे वाटप आहे तेही ॲड करू शकता. म्हणजे ग्रेव्ही भाजी तयार करू शकता, ग्रेव्ही भाजी खाऊ शकता. सुकी भाजी हवी असेल तर सुकी भाजी या पद्धतीत तुम्ही खाऊ शकता. तर आता मी यावरती झाकण घालून पाणी ठेवणार आहे. तर यावरती मी थोडंसं पाणी घालून घ्या. भाजी शिजली आहे. तर मी जसं सांगितलं तुम्ही सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीत करू शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल जास्त किंवा या सुक्या भाजीमध्ये हलकीशी ग्रेव्ही हवी असेल तर मी जसं म्हटलं तसं ते आपण जे वाफेवरती भाजी शिजवणार आहोत तेच गरम पाणी आपण त्यामध्ये घालून थोडी हलकीशी ग्रेव्ही करू शकता. आणि तुम्हाला जर ग्रेव्ही थिक हवी असेल तर तुम्ही जे आपल्या घरी वाटण असतं, जे कांदा खोबऱ्याचं जे वाटप आपण करून त्यामध्ये थोडंसं घालू शकता. तर आणि थोडासा गरम मसाला. तर भाजी अगदी खूपच फारच छान होते. त्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर जसं मी सांगितलं मटार घालू शकता, फ्लावर, बटाटा आणि शेंगसुद्धा घालू शकता. भाजी फारच उत्तम छान होते. तर चला आपली आता भाजी शिजते आहे. मी वाफेवरती आता शिजायला ठेवलेली आहे. आता मी करणार आहे कढीची तयारी, जी मी तुमच्यासोबत आधी शेअर केली आहे बऱ्याच वेळा. तर 4-5 मिनटं मी गॅसवरती भाजी ठेवली होती. आता मी चेक करून घेते. मलाही दाखवते तुमच्यासोबत शेअर. तर यामध्ये हे जे गरम पाणी आपण वाफेवरती शिजण्यासाठी ठेवलेलं तेच मी घातलंय. थोडंसं परतून घेते. तर भाजी शिजते तर आपण भेटूया थोड्याच वेळात. आता येस पाहिला. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाजी तयार आहे.
तर आपली भाजी तयार झालेली रेडी आहे. आपलाच व्हिडिओ चालू आहे इथे. तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा. त्याचे छोटे छोटे मिनी व्लॉग्स आपल्या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळतील. पुढे पुढे ती फक्त माझ्याकडे पण आता असं बघितलं मला तो टेम्पटिंग झालं. आता का तू कमी केली यार? एवढी मस्त सुंदर आहे, खूप छान झाली आहे स्टेपी अशी. तर आपल्याला आज आली आहे, दाखवते मी तुम्हाला, मस्त अशी शेवयांची खीर. इथून दिसणार नाही, जरा गरम करायला ठेवलं. हा केली होती, बंद करते लागली का आता? नाही चालेल. चल घ्या प्लेट ताटून ठेवला. आणि अकरा किती झालंय ना आता बोलली. पण हे झाडच नाही आहेत यार. झाडं लावली तर कुठेतरी एक फरक पडेल वातावरणामध्ये. दुपारच्या लंचनंतर थोडासा आराम केला आणि आम्ही दोघी स्टेशनला गेलो. तिथे आमचं इंद्रप्रस्थ तिथे काम होतं, सो छोटंसं काम होतं, ते काम केलं आणि आम्ही परत रिटर्न आलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं फ्लॉवर बटाटा भाजी जी दुपारच्या जेवणामध्ये मी केली होती. फ्लॉवर बटाटा भाजी, कढी, चपाती, सलाड वगैरे, आणि आम्हाला ॲडिशनली छान मस्त खीर आली होती. तर मस्त आम्ही एन्जॉय केलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.